तर बघा काय बातमी आहे, राज्यात पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यात यावा आणि हा टप्पा राबवत असताना नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी एससीबीसी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच 10% रिक्त पदावर देखील शिक्षक भरती करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी DC शिंदे यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांना दिले आहेत। त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदेतून शिक्षक भरतीच्या 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या। या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे नियुक्ती प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच त्रुटी नसल्याबाबत शहानिशा 10% रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त 10% पदभरतीचा समावेश करावा। राज्यात एससीबीसी प्रवर्गासाठी अधिनियम 2024 लागू करण्यात आला आहे। त्यानुसार नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये एससीबीसी या प्रवर्गाकरता दिलेले आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याबाबत सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्या। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुलावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत एससीबीसी प्रवर्गाकरता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गातील आरक्षण प्राप्त होत आहे। त्यामुळे संबंधित उमेदवारांना यापुढे येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।